जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागलेत त्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ आधे इधर जा बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? आणि त्या कांबळेला कसा तुडवला पुढचं तुम्हाला माहितीये. कारण अनेक जण मला सांगतात की उद्धवजी आता तरी आदेश द्या. म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत. आता म्हणतात तुडवा. हिम्मत असेल तर समोर या. रामदास भाईचं बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत. आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल. पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलट पेटलेला आहे. यांचे खोके खोक्यावर खोके. म्हणजे शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमी भाव नाही, पण आमदार खासदाराचा हमी भाव ठरलेला आहे. शेतकऱ्याला आता कर्जमाफी त्यांनी दिले. आपण मुक्त म्हणतोय ते माफी म्हणताय. कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणेल मेलो तरी चालेल पण तुझं कर्ज नको, मी भीक नको पण कुत्रा. शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचे. वाह, एवढा पैसा आहे तुमच्याकडे. तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. बदललंय, परिस्थिती बदलली आहे. ते काय सांगतात, ज्याला जायचं तरी खुशाल जावा. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. अरे बाबा, 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं. मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. मी पळणारा नाहीये, मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच हे मी करेन. आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो, अगदी मुख्यमंत्री देखील होऊ शकतो. ज्या दिवशी माझ्या समोर बसलेला एखादा कार्यकर्ता कार्यकर्तृत्वाच्या जोरावर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून भाषण करेल, तो सगळ्यात आनंदाचा दिवस एकनाथ शिंदे सारखे असेल. कधी काँग्रेसने आपल्याला छळलं असं छळलेलं नव्हतं. कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उभारून बघितलेले नव्हते. पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे. हा फरक आहे. आणि ही संस्कृती भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे. महाराष्ट्र गडचिरोली पुरता नक्षलवाद त्यांनी खतम केला नाही तर देशातला संपूर्ण नक्षलवाद खत्म करण्याचं काम त्यांनी केलं. 370 कलम हटवण्याचं काम त्यांनी केलं. आज जर बाळासाहेब असते तर त्याने प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाईंचं मुक्त कंठाने अभिनंदन केलं.